नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला टॉपिक सुरू आहे एसएमडी अँड बीएमडी डायग्राम. त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 2 चालू झाला आपला ओव्हरहँग बीम. ओव्हरहँग बीमचा प्रॉब्लेम नंबर आपण घेत आहे सेकंड. काल एक प्रॉब्लेम झालं होतं, तसं सिक्वेन्स नुसार आता आपला 12व्या नंबरचा प्रॉब्लेम सुरू या चॅप्टरच्या सिक्वेन्स नुसार. बघा प्रॉब्लेम काय, ए सिम्पली सपोर्टेड बीम ए बी सी. एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे एबीसी. त्याच्यानंतर एबीसी सपोर्टेड ऍट ए अँड बी 5 मीटर अपार्ट. म्हणजे ए अँड बी आहे का नाही 5 मीटर अपार्ट, हा सिम्पली सपोर्टेड आहे. अँड ओव्हरहँग बीसी, बीसी दिलेला आहे 1.5 मीटर लॉंग, कॅरीज अ यूडीएल ऑफ 10 किलो न्यूटन पर मीटर ओव्हर ए बी अँड डाउनवर्ड पॉइंट लोड 20 किलो न्यूटन ऍट सी. ड्रॉ द shear force diagram and bending moment diagram. State the value of maximum positive bending moment. बेंडिंग मुवमेंटची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू पण काढायची आहे. कॅल्क्युलेशन फॉर द पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर नॉट एक्सपेक्टेड. याचा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर नाही, नॉट एक्सपेक्टेड आहे, पण ते पण काढून घेऊ आपण याच्या. म्हणजे किती एकचं डिस्टन्स काढण्याची काही गरज नाहीये, पण आपण काढून टाकू या प्रॉब्लेम मध्ये. ते करूनच टाकायचं. लक्ष द्या एक मिनिट प्रॉब्लेम, कारण कसं आहे की त्याला पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर नॉट एक्सपेक्टेड म्हणजे प्रॉब्लेम 4 मार्क्स साठी आला होता. 6 मार्क्स साठी आला होता, ते काढाच लागते, पण काढून घ्यायचं. 2च मिनिटं लागतात काढण्यासाठी. त्यात काय प्रॉब्लेम बघा, ए सिम्पली सपोर्टेड बीम एबीसी. एक बीम दिलेला आहे एबीसीचा. डायग्राम बघा कशी तयार करतात. एक बीम दिलेला आहे एबीसी, एक बीम दिला एबीसी. हे इथं लिहिणार, नाव दिलं ए बी सी एबीसी. मग काय ते ए अँड बी 5 मीटर अपार्ट. ए आणि बी मध्ये डिस्टन्स 5 मीटर आहे. बघा ए आणि बी मध्ये डिस्टन्स किती आहे, 5 मीटर आहे. विथ हँग बीसी. बीसी काय आहे, हँग आहे. बीसी काय आहे, ओव्हरहँग बीम आहे. विथ ओव्हरहँग किती आहे बीसी. म्हणजे ए अँड बी ले काय सिम्पली सपोर्टेड आहे. ए अँड बी ला काय सिम्पली सपोर्टेड आहे. आणि बीसी काय हँग आहे, ओव्हरहँग आहे. हे किती आहे, ओव्हरहँग किती दिलेलं आहे 1.5 मीटर ओव्हरहँग दिलेलं आहे. कॅरीज अ यूडीएल 10 किलो न्यूटन ओव्हर द एबी. एबी वर यूडीएल दिलेलं आहे. एबी वर यूडीएल दिलेलं आहे. किती यूडीएल दिलेलं आहे, 10 किलो न्यूटन. आणि त्याच्यानंतर काय म्हणते बघा, ऍट यूडीएल 10 किलो न्यूटन ओव्हर एबी अँड डाउनवर्ड पॉइंट लोड. डाउनवर्ड पॉइंट लोड दिलेला आहे 20 किलो न्यूटन ऍट सी. सी वर 20 किलो न्यूटनचा डाउनवर्ड पॉइंट लोड दिलेला आहे 20 किलो न्यूटन. मग ड्रॉ एसएफडी आणि बीएमडी डायग्राम आपल्याला काढायचे. डायग्राम समजली का? कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर मला विचारा आताच. या डायग्राम मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असला विचारा. डायग्राम आपण स्वतः काढली. अरे बोला ना, डायग्राम समजली का? हाँ सर. किसी को कोई प्रॉब्लम? नो सर. ओके चलो फिर इस सबसे पहली स्टेप आर ए और आरबी निकालना है 2 मार्क्स के लिए. आर ए आणि आरबी. आता आर एन आरबी आपल्याला काढायचं आहे. आता आर एन आरबी आपण कसा काढतो बघा. इथून प्रॉब्लेम स्टार्ट. सर्वात पहिले या आर एचा आहे की आपल्याला काढायचा आहे, तर याचं की नाही या पॉइंट लोड, याचं यूडीएलचं पॉइंट लोड कन्व्हर्शन करून टाकू. याचा कन्व्हर्शन कसं येणार, 10 मल्टिप्लाय बाय 5. 10 मल्टिप्लाय बाय 5 किती होते, 50 किलोमीटर. कारण कसं आहे की हे यूडीएल किती दिलेलं आहे 5 मीटर. हे दिलेलं आहे अपार्ट दिलेलं आहे, याच्यात स्पॅन आहे 5 मीटर आणि 10 याच्यावर आहे कधी यूडीएल किलोमीटर. याचा वेट आहे 10 किलोमीटर. म्हणजे 10 मल्टिप्लाय 5 किती झालं 50. आणि हे ऍट कुठं होईल, हे ऍट कुठं होईल सेंटरला. म्हणजे 5 असलं तर इतकं डिस्टन्स किती बनतंय 2.5. एनी प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम इथपर्यंत सांगा. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? अरे बोला ना. काहीच प्रॉब्लेम नाही सर. हा मग आता मुवमेंट अबाउट पण क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह
अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. आता बघा कसं फिरते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. पहिला आर ए इंटू झिरो लिहा. पहिला आर ए इंटू झिरो, ही मुवमेंट पॉईंटवर नसते, मुवमेंट पॉईंटवर नसते. मग सेकंड बघा, आता एक एक फोर्स सांगतो मी तुम्हाला आरामशीर. हा आपला युडिएलचा फोर्स होता असा. हे आहे 50 किलोमीटरचं डिस्टन्स आणि इथं आहे पॉईंट ए. आहे इतकं डिस्टन्स किती आहे? 2.5 मीटर. सांगा हा कसा फिरवायला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? असा जाईल. कसा? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरवायला. क्लॉकवाईज म्हटलं तर मग इथली 50 मल्टिप्लाय बाय 2.5. मग त्यानंतर पॉईंट ए इथंच आहे, ए इथं आहे. आता बी वाला घेऊ. हा बी वाला, आर बी. हे डिस्टन्स सांगा किती आहे टोटल? हे डिस्टन्स आहे आता 5 मीटर. आता हा वरून चालला, हा कसा फिरेल? क्लॉक की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. घड्याळच्या विरुद्ध दिशेने. मायनस आर बी मल्टिप्लाय बाय 5. त्याच्यानंतर हा सी 20 किलोमीटर. 5 प्लस 1.5 किती होते? 6.5. हा कसा फिरवाला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे प्लस 20 मल्टिप्लाय बाय 6.5. हे झाले आपले सर्वचे सर्व फोर्स काढले. सर्वात पहिले घेतला होता आर ए इंटू झिरो. नंतर हा या युडिएल वाला, युडिएलचं कन्व्हर्शन पॉईंट लोड मध्ये केलं. कसं केलं आपण? 10 मल्टिप्लाय बाय 5, 50 ऍक्ट होते सेंटरला, 5च्या सेंटरला म्हणजे की 2.5. मग काय आता हा घेतला पहिले 50, हा असा डाऊनवर्ड चालला होता आणि त्याच्यानंतर कसा फिरवाला? क्लॉकवाईज म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय 2.5. नंतर मग घेतला हा आरबी वाला, हा कसा फिरवाला? अँटी क्लॉकवाईज म्हणजे की आरबी मल्टिप्लाय बाय 5 पण मायनस. हा 20 किलोमीटरला घेतला, हा कसा फिरवाला? क्लॉकवाईज म्हणजे 20 मल्टिप्लाय बाय 6.5. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? अरे बोला, बोला काही No, प्रॉब्लेम sir. नाही? बोला काहीच प्रॉब्लेम नहीं है? किसी को कुछ भी प्रॉब्लम नहीं है? Movement about point A is equal to 0. Equilibrium condition. Movement about point A is equal to 0. Equilibrium condition. Equilibrium condition. हा 0. Calculate करा. 50 multiplied by 2.5 and plus 20 multiplied by 6. 255. Ah, 255. 255 minus 5 RB. हा -5 RB इकडे ट्रान्सफर झाला काय होतो? +5 255 आणि 5 इंटू मध्ये इकडे काय होतो? डिवाइड. तर आरबी इज इक्वल टू किती येते? 51. 255 डिवाइडेड बाय 5 म्हणजे किती येते? 51. 51 किलोमीटर. हा झाला आरबी. माईक बंद करा. आता आपल्याला काढायचा आर ए. आता आपल्याला आर ए जर काढायचा आहे तर आपण काय करतो? समेशन ऑफ एफ ओ वाय. वर गेला तर प्लस घेऊ, खाली आला तर मायनस घेऊ. वर काय चालला? आर ए. आर ए वर चालला, खाली चालला -50, वर चालला आरबी, खाली चालला -20. हे बघा, वर चालला आर ए, खाली चालला -50, वर चालला आरबी आणि खाली चालला -20. काही प्रॉब्लेम? पुढे काय प्रॉब्लेम? समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. कारण इक्विलिब्रियम कंडिशन.
इक्विलिब्रियम कंडिशन. इथं आपण 0 पुट केलं. आर ए काढायचा आपल्याला. -50 आरबी आहे 51 -20 किती येते सांगा. -19. -19 आणि हा -19 इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतो +90 म्हणजे की आर इज इक्वल टू किती आला 90 किलो न्यूटन. आर इज इक्वल टू किती आला 90 किलो न्यूटन. काही प्रॉब्लेम कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा आणि लिहून घ्या. आता लक्ष द्या प्रॉब्लेम कसा आहे तो. इथून प्रॉब्लेम स्टार्ट. कॅल्क्युलेशन पहिले घेऊ शेअर फोर्स कॅल्क्युलेशन किंवा कॅल्क्युलेशन ऑफ शेअर फोर्स डायग्राम असे लिहून. बघा शेअर फोर्सची कॅल्क्युलेशन काढत आपण. तर शेअर फोर्स मध्ये आता याच्यात किती पॉईंट येऊ राहिले एबीसी. पण बी ले युडिएल लागल्यामुळे इथं काय ना फॉर बी राईट. शेअर फोर्स ऍट पहिले ए घेऊ शेअर फोर्स ऍट बी लेफ्ट घेऊ शेअर फोर्स ऍट बी राईट घेऊ आणि मग शेअर फोर्स ऍट सी घेऊ. 1 2 3 4 हे 4 पॉईंट काढा. सी वाला काय राहते हा शेवटचा काय राहते 0 राहते याच्यात शेअर फोर्स मध्ये. इतका तर काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला. आता एक एक घेऊ एक वेळ डायग्राम डबल काढतो मी शेअर फोर्स साठी. बघा आता शेअर फोर्सची कॅल्क्युलेशन कशी होता. हे डायग्राम आहे. हाय आर ए 19 किलो न्यूटन. हा आरबी 51 किलो न्यूटन. हे आहे 5 मीटर. हे आहे 1.5 मीटर. हे दिलेलं आहे 50 किलो न्यूटन. आणि एक दिला हा 20 किलो न्यूटन. आता ज्यावेळेस आपण शेअर फोर्स काढून राहिलो तर बघा पहिल्या फोर्सले पहिला हा ए आहे हा बी आहे आणि सी आहे. तर ज्यावेळेस सेकंड शेअर फोर्स ऍट ए घेऊ तर त्याच्या राईट हँड साईडला एक लाईन मोडली. हा आता कॅल्क्युलेशन कशा याच्या राईट हँड साईडला एक लाईन ओढली. राईट हँड साईडला लाईन ओढल्यावर याच्या लेफ्ट हँड साईडचे या लाईनच्या लेफ्ट हँड साईडचे फोर्स बघा फोर्स लिहायचे. याच्या लेफ्ट हँड साईडला काय एकच फोर्स आहे तो वर चालला. किती फोर्स आहे एक. मग तो एक लिहिलंय 90 किलो न्यूटन मीटर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. पहिल्या फोर्सला ए घेतला तर ए फोर्सच्या राईट हँड साईडला एक लाईन ओढली. पण कुठून घ्यायचं काउंटिंग करायची लेफ्ट हँड साईड पासून. लेफ्ट हँड साईडला एकच फोर्स होता 90. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बी लेफ्ट काढतो तर हा 19 किलो न्यूटन हे जसं तसं लिहून टाकत येतं 19 किलो न्यूटन. 19 किलो न्यूटन लिहायची गरज नाही कॅल्क्युलेशन होणार. त्याच्यानंतर आता बी लेफ्ट एक लाईन मारली. बीच्या लेफ्टला एक लाईन मारली आणि बीच्या लेफ्ट पासून काउंटिंग करा किती फोर्स आहे. एक आहे 19 किलो न्यूटन आणि एक हा 50 किलो न्यूटन. हा 50 किलो न्यूटनचा कुठं चालला खाली चालला. 19 - 15 किती उराला सांगा. 19 - 15 19 - 50 किती उराला -31 किलो न्यूटन. -31. आता आहे की बीच्या राईटला एक लाईन मारू. बीच्या राईटला जर समजा आपण लाईन मारली ह्या बीच्या राईटली तर मग आता बीच्या राईटला जर लाईन मारली तर आता किती फोर्स येऊ राहिला याच्यात. एक हा 19 वाला वर येऊ राहिला. हा 19 वाला काय चालला वर चालला 19 -50 वाला खाली चालला आणि एक हा +51 वाला वर चालला. किती येते 20 येते काय हो सर. 20 किलो. आणि आखरीचा जो पॉईंट सी असते हा 0 असते. करू शकता तुम्ही
हा एक एक येऊन जाईल बघ त्याच्यातला डाउनलोडचा खाली, बाकी काही. सांगा तुम्हाला एसएफ कॅल्क्युलेशन समजले का? अरे बोला ना काहीतरी, तुम्हाला एसएफ कॅल्क्युलेशन समजले काय? डायग्राम पण सर झाली. BR एकदा रिपीट करून दाखव. काय BR वाले. बीआर बीआर काय? बीआर मध्ये पाय, हा आर ए हा वर चालला 19 किलोमीटर, हा 19 किलोमीटर, हा 50 खाली चालला -50 किलोमीटर, आणि त्यानंतर हा 51 आहे की हा वर चालला +51. बी राईट ना, राईट पासून घेतला, राईटली एक आपण लाईन मारली होती, पण काउंटिंग लेफ्ट पासूनच करतो. काउंटिंग कुठून करतो? लेफ्ट पासूनच करतो. येतं का लक्षात? हे 20 किलोमीटर आलं. त्याच्यानंतर बघा आता डायग्राम बघा कशी आहे. इंटरेस्टिंग डायग्राम आहे याची. तर सर्वात पहिले लक्ष द्या, ए हा नाव आहे बी, इथं नाव आहे सी, ए बी सी. आता ए कुठे गेला? वर 19 किलोमीटरचा वर, इथे लिहायचं वर 19 किलोमीटर आहे, 19 किलोमीटर, 19 किलोमीटर. त्यात बी लेफ्ट कुठे आहे? खाली -31, -31 किलोमीटर. त्याच्यानंतर बी राईट कुठे आहे? वर 20 किलोमीटर. सी काय आहे? 0. हे व्हॅल्यू लिहून टाकायची. आता बघा, पहिली इथून तुम्ही इथंच असाल 90 किलोमीटर. मग आता तुम्ही अशी लाईन नाही मारू शकत, ही अशी लाईन नाही मारायची. पहिले काही खाली येईल, पहिले लेफ्ट वाली लाईन मारायची, लेफ्ट. आणि हा इन्क्लाइन आहे, उडेल जातो. नंतर इथं एक अशी वर जाईल, इकडे युडियल नसल्यामुळे हे असं आणि असं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि इथे एक पॉईंट पण तयार झाला आता आपला, तो आहे पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कॉन्ट्रास्ट शेअर पण म्हणू शकतो तुम्ही. कॉन्ट्रास्ट शेअर, पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर. ओके, की आपण शेअरफुल डायग्रामने काढू ना, मुवमेंटने काढला तर कॉन्ट्रास्ट एसएफडी, एसएफडी शेअरफुल डायग्राम. बघा तुम्हाला शेअरफुल डायग्राम समजली का? शेअरफुल डायग्राम तुम्हाला समजली का? सांगा. हो सर. पहिले ए घेतला, हे हा काय युडेल होता, ते युडेल कसं आलं? युडेल राहते इनक्लाइन, नंतर मग बी वर, नंतर असं हे दोन घेतलं. आता हा पॉईंट ई निघाला, याला नाव देऊन देऊ आपण, ए बी सी, याला नाव देऊन देऊ डी. डी देतात का? डी देऊ ना, डी. एक नवीन पॉईंट भेटला आपल्याला इथं, न्यू पॉईंट भेटला. ई म्हणा, काही म्हणा, काही म्हणा. आता बरं डी म्हणून, एबीसी आपण सिक्वेन्स मध्ये याला पॉईंट नाव डी. आता आपल्याला डी पॉईंट काढायचा आहे, की डी पॉईंट पासून आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, ते किती? आता हे जे डिस्टन्स काढायचं आपल्याला, हे डिस्टन्स किती? हे डिस्टन्स समजा एक्स आहे, आणि हे डिस्टन्स सांगा मग किती आहे? हे डिस्टन्स टोटल एवढं डिस्टन्स किती आहे? एवढं डिस्टन्स किती आहे? एवढं डिस्टन्स किती? 5 मीटर. हे किती? 5 मायनस एक्स. 5 मायनस एक्स. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? नो सर. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जर काढायचं आहे, तर याचा फॉर्म्युला बघा. याचा फॉर्म्युला बघा कसा आहे. एक्स काढण्याचा फॉर्म्युला, पहिली एक्स लिहायचं अपॉन, इकडे कुठं पॉईंट टच झाला आहे बघा 90, इथं काहीच प्रॉब्लेम नाही, एक्स मायनस 90. मग लिहिसाल 5 मायनस एक्स अपॉन 31. येतं का लक्ष? हे नाही लिहा, हे 31. समजत आहे का?
पहिले एक्स घेतला, इथं इतकं डिस्टन्स आहे 90 आणि ही डिस्टन्स आहे 31. हे पहिले 19 घेतलं, नंतर काय घेतलं 31 घेतलं. समजून आलं का तुम्हाला? त्याच्यानंतर 20 कोण घेतलं? आ 20. आपण की नाही हा सर 20 का घेतलं नाही? युडेल आपण याला काय केला, अटॅच केला का नाही या पॉइंटला, हा तर मग हा घेतला 31 घ्यायचा. कोणता घ्यायचा? 31. 31. तर तो मायनस मध्ये घ्यायचा का प्लस मध्ये घ्यायचा? प्लसच घ्यायचा, प्लसच घ्यायचा. मायनस असलं तरी प्लस घ्यायचा. प्लस प्लस काय घ्यायचा? प्लस घ्यायचा. त्याच्यानंतर बघा, हा 30 अपॉन मध्ये इकडे काय होते, 30 अपॉन मध्ये इकडे काय होते मल्टिप्लाय. हा 19 अपॉन मध्ये इकडे काय होते मल्टिप्लाय. 31x 19 फाईव्ह किती होते सांगा बरं? 19 फाईव्ह 95 मायनस 19x. हा मायनस 19x इकडे आल्यावर काय होतो सांगा बरं? प्लस 19x इज इक्वल टू 95. 31 प्लस 19 किती होते? 31 प्लस 19 किती होते? 50. 50 इज इक्वल टू 95. आणि 50 इंटू मध्ये इकडे आला काय होतो? Divide. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 1.9. 1.9. 1.9 मीटर. हे झालं 1.9 मीटर x ची व्हॅल्यू. हे 1.9 मीटर झालं आपलं. 1.9 मीटर. हे जर काढत असलं तुम्ही काय करसाल? 5 मायनस एक्स हे डिस्टन्स तुम्ही काढू शकता. एक्स ची व्हॅल्यू 1.9 मीटर. काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम इथपर्यंत सांगा? काही प्रॉब्लेम? झालं सर. हा, तर हे तुम्ही एसएफ कॅल्क्युलेशन काढा. आता आपल्याला बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन काढायचं. त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला बीएम कॅल्क्युलेशन. बीएम कॅल्क्युलेशन. आता हे बीएम कॅल्क्युलेशन कसे काढायचे? ह्याच्यात किती आता पॉईंट तयार झाले आपले? पहिले बीएम ऍट ए, त्यानंतर बीएम ऍट डी, बीएम ऍट बी आणि बीएम ऍट सी. बीएम ऍट ए, बीएम ऍट बी, बीएम ऍट सी, बी आणि बीएम ऍट सी. पहिला आणि आखरी काय राहते बेंडिंग मुवमेंट मध्ये? पहिला आणि आखरी काय राहते? 0. आता आपल्याला फक्त डी आणि बीच काढायचा. डी आणि बी. आता हा डी आणि बी कसा काढतो? डायग्राम एक वेळ मी डबल काढतो म्हणजे की तुम्हाला एकदम पद्धतशीर समजणार. हे आपले डायग्राम आहे. हा एक फोर्स आहे आर ए किती होता? 19. हा दुसरा फोर्स आहे, हा किती होता? 51. हे दिलेलं आहे 20 किलोमीटर. त्याच्यानंतर अजून एक सी पॉईंट तयार झाला होता. एक पॉईंट तयार झाला आणि असं युडिएल दिलेलं आहे. हे युडिएल दिलं होतं 10 किलोमीटर आणि हे दिलेलं आहे 5. या पॉईंट पासून इथं कोणता पॉईंट आहे? हा डी आणि पॉईंट. ही डिस्टन्स काढलेलं आहे आपण सध्या 1.9. ही किती? 1.5 मधून 1.9 मायनस करा बरं. 5 मायनस 1.9 3.1 आणि हे डिस्टन्स दिला होता 1.5. हे डिस्टन्स किती आहे? 1.5. आता लक्ष द्या एक मिनिट. आता आपल्याला बेंडिंग मुवमेंट डी वर काढायचे. आता बेंडिंग मुवमेंट जर डी वर काढायची आहे,
इथे हे 19 दिलेलं आहे, हा डी वर काढायचे. डीच्या फक्त लेफ्ट साईडचे फोर्स घ्यायचे, राईट साईडची इकडे बाजू घ्यायची गरज नाहीये, फक्त लेफ्ट साईड. डीच्या राईट साईडला फक्त एक 19 आहे. आणि एवढं काय दिलं त्यानं, युडीएल दिलं आहे एवढं. आणि हे युडीएल किती आहे? 1.9 मीटर. मग आता हे 1.9 मीटर हे ऍक्ट कुठे होईल? सेंटरले. सेंटरला म्हणजे काय करसाल तुम्ही, 1.9 मल्टिप्लाय बाय किती? 10. म्हणजे किती होईल सांगा बरं? 1.9 मल्टिप्लाय बाय 10 19. हे होऊन जाईल 19 किलोमीटर. मग आता 1.9 च्या सेंटरला, आता मी काय तुम्हाला अजून एक लॉजिक सांगू शकतो की आहे की नाही, इथं डिवायडिंग बाय हे असं गेलं चालते. आता सांगा सर्वात पहिले बघा, हा शॉर्टकट 19 आहे. हा हे शॉर्टकट आहे, हेच राहू द्या. हे शॉर्टकट आहे बरं, काय प्रॉब्लेम. 1.9 ला डिवायडिंग बाय 2 करा, किती येते सांगा? 1.9 ला डिवायडिंग बाय 2 करा. 1.9 ला dividing by 0.95. किती आलं? 0.90. किती आलं? 0.95. 0.90. हे आलं 0.90. पहिला हा 19 घेतला, हा सगळा आता क्लॉकवाईज फिरणार की अँटी क्लॉकवाईज फिरणार? असं Clockwise. कर्सर इकडे. हा काय फिरणार? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. म्हणजे की प्लस 19 मल्टिप्लाय बाय सर्वात पहिले 1.9. 1.9 डिस्टन्स आहे, 1.9. येत्या का लक्षात? त्याच्यानंतर मग हा जो आहे, हा 19 वाला हा खाली चालला, हे कसं फिरणार? अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे -19 मल्टिप्लाय बाय 0.90. 95. किती येते आन्सर सांगा? 18.05. 18.05. व्हेरी गुड. किलो न्यूटन मीटर. 18.05. समजलं तुम्हाला हे डायग्राम? डी वाली. - 18.05 किलो न्यूटन मीटर. मग आता बेंडिंग मुवमेंट ऍट बी वर काय जातात? बी वर, हा इथं बी आहे. आता बी पर्यंत घ्या, बीच्या राईट साईडचे सर्व फोर्स घ्या. बीच्या राईट साईडचे, हा बीच्या राईट साईड, हा बी आहे. एक आहे 19 वाला. सांगा बरं 19 वाल्याचं डिस्टन्स किती आहे? 5 मीटर. डी पॉईंट घ्यायची गरज नाही आता. याचं युडीएल किती दिलेलं आहे? 10. हे सेंटर आहे. 10 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे किती होते? 50. आणि हे किती डिस्टन्स होईल? मग हे डिस्टन्स होऊन जाईल 2.5. किती होऊन जाईल? 2.5. हा ऍड करायची गरज नाहीये, डायरेक्टली युडीएल घेतलं. हे दोनच पॉईंट, हा 51 तर 0 होऊन जाईल. मग सांगा हा कसा फिरणार आहे? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? पहिला क्लॉकवाईज. म्हणजे की 90 मल्टिप्लाय बाय 5. आणि त्याच्यानंतर हा कसा फिरणार आहे? अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय 2.5. किती येते कॅल्क्युलेशन? -30. -30 किलो मीटर. झालं. बीएम डायग्राम झाली. समजले तुम्हाला बीएम डायग्राम? तर एकदा डी सांगा. डी डी का? एक डी पाहून घ्या. पाहून घे. हे पाय, हे डी आहे. या एक होतं 90चा. आणि डी पर्यंत डिस्टन्स सांग बरं. 90 पासून तर डी पर्यंत डिस्टन्स किती होतं? 1.9 मीटर. किती होतं? 1.9 मीटर. ही युडीएल याच्यावर काय होतं? युडीएल. तर या युडीएलचा कन्वर्ट करत केलं पॉईंट लोड मध्ये. 1.9 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे ते झालं 90. आणि 1.9 चे अर्धे. 1.9 चे अर्धे किती होतं? किती आलं? 0.95. सर्वात पहिले काय केलं आपण? 90 मल्टिप्लाय बाय, हा काय करून आला? क्लॉकवाईज. 90 मल्टिप्लाय बाय 1.9. आणि त्याच्यानंतर हा 19 मल्टिप्लाय बाय 0.95 मायनस मध्ये. समजलं का? समजलं का? अरे बोला ना काही. सर ते -19 इंटू 0.95 आहे नाही, ते एकदा सांगा. हे पाय, हे मायनस आहे. हे हा खाली चालला, खालून इकडे असं जाईल. हा अँटी क्लॉकवाईज. हे पाय, हे 90 म्हणजे -90 मल्टिप्लाय हे डिस्टन्स एवढं. या पॉईंट पासून ते डिस्टन्स किती? 0.95 आहे. समजलं सर. हो.
हे झालं बीएम कॅल्क्युलेशन. आता डायग्राम कडे बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशनची. एक लाईन ओढली अशी. त्यानंतर बघा डी पॉईंट किती आल्या. पहिला ए पॉईंट 0 आहे. हा ए आहे, हा सी आहे, हा डी आहे आणि हा बी आहे. तर हा 18 पॉईंट पॉझिटिव्ह 18.05. सेकंड आहे -30. इथे -30. सी लिहितं काय ते 0. मग आता ए पासून तर बी पर्यंत पूर्णच्या पूर्ण काय युडेल आहे. ते युडेल आपण काय करतो, पॅराबोलिक कर्व काढतो. पॅराबोलिक कर्व कशी न्यायची, ही अशी आणि नंतर ही अशी पॅराबोलिक कर्व. आणि सी पासून बी पासून तर सी पर्यंत इनक्लाइन. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग इथं अजून एक पॉईंट तयार झाला. आता बघा हा पॉईंट, आणि या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. या पॉईंटला काय म्हणतात, पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. हा ई. आणि आता हे डिस्टन्स काढायचं. थांबा सर, एवढं लिहू द्या आधी. हे डिस्टन्स आपल्याला काढायचं. एक्स किती आहे हे लिहून घ्या तुम्ही. आता लक्ष द्या, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर मध्ये आता आपण इथं जशी आपण कॅल्क्युलेशन केले होते तशी कॅल्क्युलेशन इथं करता येत नाही. किंवा सर का इथं कसे आहेत, इथं असे डायरेक्टली आपले फोर्सेस दिले होते, पण हे काय दिले, याचे पॉईंट्स दिलेले आहेत. हे कर्व्स मध्ये असल्यामुळे याची कॅल्क्युलेशन आपल्याला करता नाही येत. याचे एक कॅल्क्युलेशन पण आपल्याला मुवमेंट मध्येच काढायला लागेल. हे एक्स इथं लिहितो फास्ट मध्ये, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरचं कॅल्क्युलेशन फॉर द पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. आता पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरचं काय आहे माहिती आहे का. मग याच्यात काय करायचं, मुवमेंट काढून घ्यायची. याची बेंडिंग मुवमेंट आहे ना, ही मुवमेंटच आहे, त्याच्यात मुवमेंटच काढायला लागते. मुवमेंट अबाउट पॉईंट जर समजा आपण ई घेतली तर आपल्याला एकची व्हॅल्यू निघते. कशी बघा. आता आता हा ए आहे, हा पॉईंट काय ए आहे. ते ए, आता हा ए पॉईंट आहे. ते ए म्हणजे आता हे आर ए किती होता, 90 होता. 90 या डायग्राम मध्ये 90. तर कसा फिरणार आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. हे जे डिस्टन्स आहे 90 आहे ना, तर म्हणजे तसं इथं 0 घेतला होता आपण, पण तसं एक नाही. आर ए किती होता, 90 होता ना. हा कसा फिरणार आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. म्हणून 90 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स. 90 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स. 90 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स. येतं का लक्षात. 90 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स म्हणजे किती, एक्स. त्याच्यानंतर मायनस. आता मायनस नाहीये, हो काय आहे. हे काय दिलेलं आहे, एवढं काय दिलेलं आहे, युडेल दिलेलं आहे. हे युडेल किती दिलेलं आहे, 10 किलो न्यूटनचं. ही युडेल किती आहे, 10 किलो न्यूटनचं. पण हे डिस्टन्स माहिती आहे काय किती आहे, तर नाही. आता याचा जर युडेल जर समजा आपण काढलं, बघा याची डायग्राम अशी. हा होता 90. इथं पॉईंट आहे समजा ई, याची मुवमेंट काढून आलो. हे डिस्टन्स आहे एक्स, हे डिस्टन्स किती आहे एक्स. आणि आता युडेल आहे 10. याचा पॉईंट लोड जर कन्वर्ट होईल तर 10 मल्टिप्लाय बाय काय होईल, एक्स. 10 मल्टिप्लाय काय होईल, एक्स. तर मग हा कसा फिरवला, क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज ना रे. अँटी क्लॉकवाईज. 10x मल्टिप्लाय बाय एक्स. 10x मल्टिप्लाय बाय एक्स. पण एक मिनिट, पण 10x मल्टिप्लाय बाय एक्स कसं होईल. आता हे जे डिस्टन्स आहे, हे टोटल डिस्टन्स एक्स आहे. इतकं डिस्टन्स किती होईल सांगा बरं, एक्स बाय 2. 10x मल्टिप्लाय बाय एक्स बाय 2 अर्ध राहील ना. 10x मल्टिप्लाय बाय काय राहील, एक्स बाय 2. समजून आलं का काय म्हणत आहे मी. पहिले 19 मल्टिप्लाय बाय एक्स केलं, पूर्ण डिस्टन्स घेतलं. मग हे 10x मल्टिप्लाय एक्स बाय 2 अर्ध घेतो ना आपण. सेंटरला ऍक्ट होते ना पॉईंट लोड. त्यानंतर मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू, मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन. हा 0 मी आला 19x. 2 1 2, 2 5 10 म्हणजे -5x स्क्वेअर. मग आता की तुम्ही काय करा माहिती आहे का, कॅल्क्युलेटर मध्ये टाका. कॅल्क्युलेटर मध्ये जा, मोड सेटअप मध्ये जा, 5 नंबरवर इक्वेशन आणि 3 नंबर व्हॅल्यू प्रेस करा, आणि हे असं इक्वेशन तयार झालं. -5x स्क्वेअर
प्लस 19x प्लस 0 इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू याच्यात ट्रेनिंग पद्धत पुट करा. याच्यात व्हॅल्यू पुट अप करा. काय येते आन्सर सांगा. x इज इक्वल टू येते 3.8 मीटर. x इज इक्वल टू किती येते 3.8 मीटर. हा झाला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे त्यांना काढायचं नाही सांगितलं होतं पण आपण काढून टाकलं. बाकीचं उद्या